हाँ, ये मुमकिन है परिवर्तन शिक्षा से समृद्धि की ओर। इस वृत्त को चरितार्थ कर रवाली जैसे स्लम परिसर में सामाजिक और शैक्षिक परिवर्तन लाकर कईयों का भविष्य बदलने वाले पूर्व महापौर सुधाकर सोनावणे के मार्गदर्शन में फिर एक बार क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती के अवसर पर राजर्षि छत्रपति शाहू महाराज विद्यालय और मान्यवर कांशीराम हिंदी विद्यालय द्वारा अंतरशालीय क्रीड़ा महोत्सव 2025 का जोरदार आयोजन किया गया है और इसी का शुभारंभ राज्य के वन मंत्री गणेश नाइक और मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे की विशेष मौजूदगी में किया गया। जोरदार स्वागत के बीच क्रांति की मशाल जलाकर इस क्रीड़ा महोत्सव की शुरुआत की गई, जहां इस दौरान अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, मुख्य शहर अभियंता शिरीष अरदवाड़, शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारी, पूर्व नगर सेविका रंजना सोनावणे, पूर्व नगर सेविका डॉक्टर गौतमी सोनावणे, प्राचार्य, शिक्षक और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान जहां राष्ट्रीय चेस प्रतियोगिता के विजेताओं का सम्मान किया गया, वहीं परिवर्तन कव्वाली से लेकर अन्य छात्रा खुशी के भाषण ने इस महोत्सव में जान डाल दी। 3 दिनों तक चलने वाले इस क्रीड़ा महोत्सव में विविध खेलों के माध्यम से खिलाड़ी अपनी प्रतिभा का लोहा मनवाएंगे। वन मंत्री गणेश नाइक और आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए सुधाकर सोनावणे के नेतृत्व में हो रहे परिवर्तन को जमकर सराहा। कार्यक्रमाला येऊन खरं म्हणजे सुरुवातीला हा जो परिसर मी बघितला होता, अतिशय ज्याला आपण दारिद्र्य परिसराचा जो नमुना असतो तो इथं होता। कचऱ्याचे ढीग, खड्डे, लोकांची एकूण मुवमेंट ही चांगली नसायची, परंतु सुधाकरजी सोनावणे यांनी या परिसराला टप्प्याटप्प्याने एकदाच काही सगळं घडलेलं नाही, चांगलं स्वरूप दिलं। मान्यवर काशीरामजी हिंदी विश्वविद्यालय या ठिकाणी स्थापन झालं, पलीकडे राजर्षी शाहू महाराजांची शाळा झाली आणि हा झोपडीचा परिसर, गोरगरिबांचा परिसर हा पैशाने जरी गरीब असला तरी ज्ञानाने श्रीमंत करण्याचं काम सुधाकर सोनावणे यांनी केलं। आणि सुधाकर सोनावणे या घटकाला त्याची महापौर बनण्याची इच्छा नव्हती, तर महापौर मी स्वतः त्यांना सांगितलं तू आता महापौर पदाची तुझी आता वेळ आलेली आहे, त्याने तू महापौरासाठी तुझं मानसिकता तयार कर। आणि महापौर झाला। महापौर झाल्यानंतर सुधाकरने हा परिसर सोडला नाही। एखादा नगरसेवक झाला की तो लगेच मोठ्या हाय सोसायट्यांमध्ये फ्लॅट किंवा रो हाऊसमध्ये बंगला बांधून मोकळा होतो, परंतु असे फार कमी समाजकारणी, राजकारणी आहेत की ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाबरोबर राहण्याचं काम तर सुधाकर सोनावणे त्यांचं कुटुंब आज सुद्धा याच परिसरात राहते। सुधाकरने ठरवलं असतं तर सुधाकर कुठल्याही चांगल्या वस्तीमध्ये जाऊन गरज पडली तर बंगला पण बांधला असता, रो हाऊसमध्ये पण गेला असता, परंतु हाडाचा कार्यकर्ता असलेल्या सुधाकरने हे सगळं आमूलाग्र बदल केलेला आहे। आज क्रांतिज्योती सावित्री फुलेंच्या 194व्या जयंती निमित्तानं या ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत। एकूणच बाह्यांगानं सुरेख दिसावं असं नाही, अंतरंगातून सुद्धा ते सुरेख असावं असा उद्देश ठेवून या ठिकाणचे सुधाकर सोनावणे, रंजना सोनावणे आणि इथले सगळे कार्यकर्ते निश्चितच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे। आज जर आपण बघितलं असेल की क्रांतिज्योती ज्ञान सावित्रीबाई फुले यांची 194 जयंतीचा आपण उत्सव साजरा करत असताना फक्त जयंती साजरी करून आपण तिथे थांबत नाही, तर त्यांनी दिलेला जो काही संदेश आहे शिक्षणाबरोबरच शिक्षणाचा सर्वांगीण विकास आणि ह्या भागामध्ये जर आपण बघितलं असेल तर इथे हा विशेषतः हा MIDC क्षेत्रामध्ये एकदम गरीब कुटुंबातली जी कामगार वस्तींची मोठी वस्ती आहे आणि यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हा सदहेतू ठेवून इथे महानगरपालिका आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत सोनावणेजी, त्यांच्या सुविद्य पत्नी रंजनाताई आणि इतरही सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी महानगरपालिकेच्या बरोबर येऊन हे सर्व आपण इथं आज उपस्थित सर्व उभं केलं। आज जवळजवळ 4,500 विद्यार्थी चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण इथे घेतात, याचा निश्चितपणे आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा करता येतील महानगरपालिकेचं आज जर आपण बघितलं तर
शिक्षणाबरोबर खेळाचं सुद्धा आपण इथं खेळाला उत्तेजन देऊन चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा इथं तयार केल्यात आणि त्याच्या पुढे जाऊन आपण सायंटिफिक टेम्परामेंट तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला सायंटिफिक टँकरिंग लॅब आहेत. अटल मिशन अंतर्गत काही लॅब आपण इथे करणार आहोत. चांगल्या पद्धतीचे ग्रंथालय इथे राहतील म्हणजे आपल्याला जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण साहित्यामध्ये कुठे कमी पडणार नाही. त्यांचे जी जिज्ञासू वृत्ती आहे तिची सुद्धा वाढ होईल. या दोन्ही गोष्टी आपण इथे करतो. निश्चितपणे आज या कार्यक्रमानिमित्त महानगरपालिका आयुक्त म्हणून मला खूप आनंद होतोय आणि या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्यालाही सर्वांना शुभेच्छा देतो कारण आपण आमच्या जे काही संदेश आहेत हे आपण जनतेपर्यंत घेऊन जातात. आपलंही खूप खूप अभिनंदन. थैंक यू. वहीं पूर्व महापौर सुधाकर सोनावणे ने कहा कि रबाले में हो रहे सामाजिक और शैक्षिक परिवर्तन ऊर्जादायी और प्रेरणादायी है. ही भावना म्हणजे कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव आणि हा महानगरपालिकेत शाळेमध्ये होतोय आणि हे पाहिल्यानंतर कुठलाही अधिकारी असेल कुठलाही राजनीतिक नेता असेल तो या ठिकाणी अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला निश्चितपणे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय स्तरीय एखाद्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं की काय अशा प्रकारचा भास झाल्याशिवाय होत राहत नाही आणि त्यामुळे आनंद हा निश्चितपणे आहे. कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं दिसतंय. शिक्षणाच्या प्रति प्रेम आलेलं आहे, खेळाच्या प्रति प्रेम आलेलं आहे आणि भारतीय म्हणून या देशाला काहीतरी नावलौकिक मिळवून द्यायचा याच्यासाठी जिद्दीने उभा राहणारा कष्टकरी माणूस देखील या ठिकाणी आनंदित झालेला आहे. त्यामुळे मी माननीय आयुक्त महोदय माननीय मंत्री महोदय यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन ह्या कष्टकऱ्यांच्या ह्या क्रीडा महोत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. ज्या क्रांतीज्योतीने 194 वर्षापूर्वी ज्ञानाची ज्योत पेटवली ती ज्योत पुन्हा पुढे प्रज्वलित करून ठेवण्याचं काम देखील ह्या उभयतांनी या ठिकाणी येऊन केलं. त्यामुळे आदरणीय नाईक साहेबांचं आणि आदरणीय कैलास शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. एक संकल्प नेहमी हाच असला पाहिजे जो कष्टकरी माणूस आहे या कष्टकरी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, बदल आला पाहिजे. बदल म्हणजे त्याला सारखे सारखे शहरं बदलावे लागू नये. जर या शहरामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी सुविधा झाल्या तर ते शहर त्याला राहण्यास योग्य देखील असलं पाहिजे. शहर महाग होत चाललेलं आहे. त्या महागाईमध्ये त्याला कसं परवडेल आणि परवडण्यासाठी त्याला त्याच ठिकाणी राहून नोकरी कशी करता येईल तर त्याच्यासाठी आपण जो संकल्प केला होता तो संकल्प आज पूर्ण झालेला दिसतोय. कारण त्याला पाणी असेल, आरोग्य असेल, मुलांसाठी शिक्षण असेल या सगळ्या गोष्टी सरकारी नियंत्रणाखाली चालणाऱ्या महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याचा आनंद निश्चितपणे आम्हाला आहे. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.